महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। पिंपळगाव बसवंत येथे गोरक्षकांनी कत्तलीसाठी जाणारा आयशर टेम्पो पकडला। पिंपळगाव बसवंत येथील जंगम पेट्रोल पंपाजवळ गोरक्षकांनी सकाळच्या सुमारास कत्तलीसाठी जाणारा आयशर टेम्पो पकडला असून त्यात सुमारे 40 गायी कोंबलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत। तसेच गेल्या 2 ते 3 तासापासून या संदर्भात रास्ता रोको आंदोलन केले जात आहे। त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। जोपर्यंत नाशिक ग्रामीण पोलीस येत नाही तोपर्यंत हा रस्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे। येथील कार्यरत असलेल्या गोरक्षकांनी गायींच्या होणाऱ्या कत्तलीवर कारवाईची देखील मागणी केली जात आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रामचंद्र ताठेसह प्रतिनिधी साहिल जाधव, ओझर। काही गोरक्षकांनी ही जी काही गायींची गाडी पकडली, अखंड हिंदुस्थानाची अस्मिता आमची गोमाता आहे आणि ज्या गोमातेची हत्या करण्यासाठी, कत्तलखान्यामध्ये नेण्यासाठी आज जर आपण तुम्ही ते दृश्य जर बघितलं असेल तर या 60 गायी अक्षरशः त्यांच्या माना गळफासासारख्या वरती बांधून या ठिकाणी घेऊन जात आहे आणि याला पोलीस प्रशासन सहकार्य करतं। याचा खऱ्या अर्थाने निंदनीय ही गोष्ट आहे। हे बजरंग दल असेल, धर्मजागरण समिती असेल आणि असंख्य हिंदू असेल, हा या गोष्टीचा या ठिकाणी प्राणी फाउंडेशन या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत SP साहेब या ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही हा रस्ता रोको बंद करणार नाही। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।